नमस्कार. लोकसत्ता लाईव्हमध्ये तुमचं स्वागत. मी कुणाल गवाणकर. देशविदेशातल्या, राज्यातल्या, देशभरातल्या, मनोरंजन जगतातल्या, क्रीडा विश्वातल्या अनेक बातम्यांचा आपण या बुलेटिनमध्ये आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया. पाकिस्तान संदर्भातली बातमी आहे. पाकिस्तानने असा दावा केलेला आहे की त्यांची पाकिस्तानी माध्यमांनी असा दावा केला होता की त्यांच्या विमानांनी सियाचीनमधून उड्डाणं केली. त्यांची त्यांची वायुदलाची जी विमानं आहेत त्यांनी सियाचीनवरून झेपावलेली आहेत, असा त्यांचा दावा होता. पाकिस्तानी मीडियाने हा दावा केलेला होता, पण हा दावा भारतीय लष्कराने फेटाळून लावलेला आहे. काल राजौरीमधील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय भारतीय लष्कराने पाकिस्तानची बंकर्स, पाकिस्तानच्या पोस्ट उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी मीडिया आणि एकंदरीत पाकिस्तान संतापलेला दिसतोय. अतिशय चवताळलेला पाकिस्तानने दावा केलेला होता की आमच्या विमानांनी सियाचीनवरून उड्डाण केलेलं आहे, पण पाकिस्तानचा हा दावा भारताने फेटाळून लावलेला आहे. या संदर्भातल्या आणि पाकिस्तान संदर्भातलीच आणखी एक बातमी आहे. ती नेमकी काय सांगतोय माझा सहकारी नंदकुमार जोशी. नंदकुमार, नेमकी काय बातमी आहे? कुणाल, भारतीय लष्करानं जे राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये ज्या पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या, या संदर्भात भारतीय लष्करानं जी माहिती दिली की आम्ही पाकिस्तानच्या चौक्या उडून टाकल्या आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झालेला आहे. पाकिस्तानने हा जो भारताने जी कारवाई केली याचा इन्कार केलेला आहे आणि ते सांगतानाच की भारतीय लष्कराकडून खोटी माहिती सांगण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आज पुन्हा एक त्यांनी नवीन दावा केलेला आहे की भारतीय लष्करानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं असा जो आरोप केला आहे. आणि या आरोपानंतर त्यांनी इतकंच नाही तर भारतीय लष्कराच्या जवानांना प्रत्युत्तर देताना आम्हीच नौशेरातील भारतीय लष्कराच्या ज्या चौक्या आहेत त्याच उडवून टाकल्या आहेत असा दावा पुन्हा त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी व्हिडिओही प्रसिद्ध केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये लष्कराच्या ज्या भारतीय लष्कराच्या ज्या चौक्या आहेत या उडवल्याचं त्यांनी दाखवलं आहे. पण हे जे व्हिडिओ आहेत हे एक प्रोपोगंडा असू शकतो पाकिस्तानचा असं मानलं जात आहे. याबाबत एकच म्हणता येईल की पाकिस्तानचा हा रडीचा डाव नेहमीच सुरू राहील, यापुढे तो सुरूच राहणार आहे. पण एक खोटं लपवण्यासाठी त्यांना 1000 खोटं बोलावं लागतं. याचा प्रत्यय या पाकिस्तानच्या रडीच्या डावाकडे बघून येतोय. कुणाल, तर पाकिस्तानचा रडीचा डाव, पाकिस्तानचा कांगावा सुरूच आहे. आता जाऊया एकदा राज्यातल्या बातमीकडे. एक दुःखद राज्यातली बातमी आहे, अपघाताची बातमी आहे. सांगतात माझे सहकारी दीपक सर, नेमकी काय बातमी? कुणाल, देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवरती मंगळवारी मध्यरात्री काळाने झडप घातली. अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर धनगरवाडी शिवारामध्ये बोलेरो आणि ट्रक ह्यांच्यामध्ये भीषण अपघात होऊन 7 भाविक जागीच मृत्युमुखी झाले. हे सर्वजण बुलढाण्यातल्या सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. तर ही राज्यातली अतिशय दुःखद बातमी. काळाचा घाला भाविकांवर घातलेला आहे, काळाने घातलेला आहे. तर याच्यानंतर जाऊया पुन्हा एकदा देशविदेशातल्या बातम्यांकडे. काश्मीरमधल्या अनेक घडामोडी घडतात गेल्या काही महिन्यांपासून. काश्मीर धगधगताना दिसत आहे. असाच एक व्हिडिओ एक महिन्यापूर्वी समोर आला होता. हा व्हिडिओ नेमका काय होता आणि या संदर्भातली नेमकी काय बातमी आहे, सांगते माझी सहकारी प्रतीक्षा. कुणाल, नक्कीच एक महिन्यापूर्वी मेजर गोगोई यांनी काश्मीरमधल्या एका तरुणाला आपल्या जीपसमोर बांधलं होतं. खरं तर दगडफेकीमुळे वाचण्यासाठी त्यांनी असं केलं होतं. तर त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांचा सन्मान केल्यानंतरच सोशल मीडिया असो किंवा माध्यमांमध्ये असो यावर तीव्र संताप देखील उमटत आहे. पण अशा वेळेस लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी त्यांचा सन्मान करणे हे योग्यच असल्याचं म्हटलं आहे. गोगोई हे काश्मीरमधल्या अतिशय बिकट परिस्थितीत काम करतात. तिथे अनेक दगडफेकीच्या घटना असतील किंवा तिथली अशांतता आहे, त्या अशा कठीण परिस्थितीत ते काम करतात. तेव्हा त्यांचा सन्मान देऊन त्यांचं कौतुक करणं हे योग्यच आहे, कारण का अशामुळे त्यांचं धैर्य वाढेल सुरक्षा रक्षकांचं. म्हणून असं करण्यात आल्याचं सांगत त्यांनी त्यांचा जो सन्मान करण्यात आला त्याला एक प्रकारे दुजोराच दिला आहे. कुणाल, तर काश्मीरमधल्या सैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या संदर्भातलीच आणखी एक बातमी आहे. या संदर्भात एक ट्विट, ही जी घटना झाली होती त्या संदर्भात एक ट्विट केलं होतं. त्या विरोधी, लष्कर विरोधी प्रतिक्रिया दिली होती अरुंधती रॉय यांनी, आणि त्याच्यावरती टीका केली होती परेश रावल यांनी, भाजपचे खासदार असल्या. आता भाजपचे खासदार परेश रावल यांना त्यांच्याच पक्षाच्या आझमी यांनी शायना एनसी यांनी गैरचा आहार दिलेला. नेमकी काय बातमी सांगतो माझा सहकारी विश्वास. कुणाल, सध्या भाजपचे खासदार परेश रावल हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. अरुंधती रॉय यांच्याविषयी त्यांनी एक ट्विट केलेलं सोमवारी. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं की दगडफेक करणाऱ्या तरुणांऐवजी
अरुंधती रॉय यांना जीपला बांधलं पाहिजे असं ट्विट त्यांनी केलं होतं आणि या ट्विटवरून वादही निर्माण झाला होता. शेवटी आता त्यांनी हे ट्विट डिलीट केलं आहे, पण भाजपच्याच नेत्या शायना एनसी यांनी परेश रावल यांना घरचा आहेर दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की हे जे परेश रावल यांनी जे विधान केलं आहे ते अयोग्य आहे आणि महिलांचा सन्मान राखला पाहिजे असं शायना एनसीने म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे भाजपचेच एक नेते आहेत प्रकाश म्हणून, त्यांनी परेश रावल यांच्या ट्विटचं समर्थन केलं आहे. ते म्हणालेत की परेश रावल हे नेहमी उपहासात्मक टीका करतात, तर त्यांच्या या ट्विटवरून नाहक वाद निर्माण केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर परेश रावल यांच्या या संपूर्ण वादात BJPमध्ये एक दुमत दिसून येत आहे. तर ही बातमी आहे. त्याच्यानंतर पुन्हा काही शहरातल्या आणि महाराष्ट्रातल्या घडामोडींकडे वळूया. एक बातमी आहे ती शीना बोरा या प्रकरणातली. शीना बोरा प्रकरणामध्ये एक महत्त्वपूर्ण आज घडामोड घडलेली आहे. नेमकी काय झाली आहे सांगते माझी सहकारी सायली, नेमकी काय बातमी आहे? कुणाल, शीना बोरा प्रकरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हे प्रकरण हत्येवरून खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. त्याचा तपास करणारे पोलीस निरीक्षक जे आहेत ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीचा आज सांताक्रूज येथं खून करण्यात आला आहे आणि त्यांच्या घरात त्यांचा खून झाला आहे. दीपाली ह्या ज्या गणोरे यांच्या पत्नी आहेत यांचा खून झाल्याचं आढळत आहे आणि हा खून नेमका कशामुळे झाला आहे हे अद्याप स्पष्ट होत नाही आहे. पण इंद्राणी मुखर्जी यांना जी अटक करण्यात आली होती याच्यात गणोरे यांनी सगळ्यात मोठा यांचा वाटा होता या सगळ्या तपासात. त्यामुळे हा खून नेमका कशामुळे झाला आहे हे पोलीस यंत्रणा आता तपासत आहेत. कुणाल, आता पुन्हा एकदा जाऊया देशातल्या बातम्यांकडे. आसाममध्ये काही दिवसांपूर्वी एक चकमक झाली होती आणि CRPFचे जवान आणि सशस्त्र सीमा दल आणि लष्कराची ही संयुक्त कारवाई होती. पण आता CRPFच्याच महासंचालकांनी सांगितलं की ही पूर्ण जे एन्काउंटर होतं तेच बोगस होतं, ते बनावट होतं. नेमकी काय बातमी आहे सांगतोय माझा सहकारी मोरेश, नेमकी काय बातमी? कुणाल, आसाममध्ये सुरक्षा दल आणि त्यांनी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत हे चकमक केली होती आणि याच्यामध्ये 2 जणांना ठार मारलं होतं आणि ते दहशतवादी आहेत असं सांगितलं होतं. परंतु आता मोठा गौप्यस्फोट असा केला आहे कारण की CRPFच्या ईशान्य भारताचे आपले जे रजनीश रॉय हे जे महासंचालक आहेत त्यांनीच हा मोठा गौप्यस्फोट केला की ही चकमक ही बनावट होती. त्यांनी CRPFचं जे दिल्लीतलं मुख्यालय आहे त्यांना अहवाल दिला या संपूर्ण या प्रकरणाचा आणि या अहवालामध्ये त्यांनी या प्रकरणात खूप मोठे खुलासे केलेत. कारण की ज्या ठिकाणी हा बनावट ही चकमक करण्यात आली त्याआधी त्यांचं GPS लोकेशन जर आपण पाहिलं तर ते काही तासांपूर्वीच होतं, म्हणजे ते आधीच तिथे ठरवून आले होते आणि ते ठिकाण निश्चित केल्यानंतर त्यांना ठार करण्यात आलं आहे आणि त्यांना 2 व्यक्तींना ठार करून त्या ठिकाणी ती शस्त्र ठेवण्यात आली. त्यामुळे याच्यामध्ये शंकेची जागा आहे आणि त्यामुळे हे बनावट चकमक आहे असं त्यांनी सांगितलं. लुकस नार्जेरी आणि डेव्हिड इस्लेरी असे या 2 ठार करण्यात आलेल्या तरुणांचे नाव आहेत आणि हे दोघंही नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंटचे सदस्य असल्याचा देखील त्यांचा दावा आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण बनावट असल्याची आता दाट शक्यता आणि याची मोठ्या प्रमाणात पुढे जाऊन चौकशी होणार अशी तरी सध्या शक्यता दिसते. पुन्हा तर एक धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक अशी बातमी. यानंतर जाऊयात मनोरंजन क्षेत्रातल्या काही बातम्यांकडे. नेमक्या काय मनोरंजन क्षेत्रामध्ये घडतंय सांगते माझी सहकारी सायली, नेमकं काय घडतंय? कुणाल, जसं आपण बघितलं की गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिहेरी तलाकचा जो मुद्दा आहे तो सर्वच क्षेत्रांमध्ये चर्चेचा विषय ठरत होता. आता त्यामध्ये ज्येष्ठ गीतकार आणि संहिता लेखक जावेद अख्तर यांनी ट्विट केलं आणि हे ट्विट करत त्यांनी तिहेरी तलाकला विरोध केला आहे. तिहेरी तलाकला दंडनीय अपराध म्हणून जाहीर करत ही प्रथाच बंद केली पाहिजे असं मत त्यांनी मांडलं आहे. त्यासोबतच त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे त्याच्यावर सुद्धा सडेतोड शब्दांमध्ये टीका केली आहे. आपण पाहू शकतो की जावेद अख्तर यांनी ट्विट करण्यापूर्वी शबाना आझमी यांनी सुद्धा तिहेरी तलाकच्या मुद्द्याला विरोध केला होता. तिहेरी तलाक अमानवी असून त्यामुळे मुस्लिम महिलांच्या मूलभूत हक्कांवर बाधा आली आहे किंवा त्या हक्क निभावण्यासाठी काही प्रमाणात अडचणी येत आहेत असं मत त्यांनी मांडलं होतं आणि त्यांनी या तिहेरी तलाकच्या विरोधात पूर्णपणे आवाज उठवला होता. त्यामुळे आता शबाना आझमी आणि जावेद अख्तर या दोघांचीही मतं आल्यामुळे या एकंदर तिहेरी तलाकच्या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. त्यामुळे आता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे ते यावर काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कुणाल, तर तिहेरी तलाक विरोधातला आवाज बुलंद होताना दिसतोय. या होत्या देशभरातल्या देशविदेशातल्या मनोरंजन क्षेत्रातल्या क्रीडा क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या, दिवसभरातल्या या महत्त्वाच्या घडामोडी या संदर्भातल्या आणि यासह देशविदेशातल्या विविध बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता.com.